काही माणसं 70 वर्ष माळ ठेवतात, मरायच्या टायमाला खाटावर पडले का? म्हणजे काय? अंड 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 मागा त्या अंड. आता प्रश्न विचारतो मी तुम्हाला, एखाद्या माणसानं 70 वर्ष माळ ठुली मरायच्या टायमाला अंड मागितलं, देवा किंवा नाही? आता याच्यात 3 मुद्दे पडतील. एक म्हणाल त्या मानानं गंटी कावली देऊन टाका, एक म्हणाल काय म्हाताऱ्याची वासना ठेवता का, कोंबडा होईन तो, आणि एक म्हणला तसा मरू द्या देऊ नका, हरिपाठ म्हणा. आणि मरताना त्याला जी गोष्ट आवडते ती त्याच्या डोळ्यापुढे येते आणि शरीर थकलं जातं ना. बरं मग कसं मरत मरून दाखवतो, ऐका, मरून दाखवतो, ऐका. हे थकलंय, हे डेंजर आहे, खतरनाक गड्या, लई खतरनाक. एकटा एवढ्याला कामाला येतोय. यानं जर एखादी गोष्ट पाहिली आणि याला जर आवडली तो एवढ्याला कामाला येतोय. आणि ही सगळी हलकट याचं ऐका, त्या गडी लई डेंजर. ऐका, याची ताकद झाली कमी, याची ताकद झाली कमी. मरणाऱ्या माणसाच्या 2च गोष्टी चालू असतात. कोणत्या कोणत्या नीट ऐका? एक नाक आणि 2 हृदय. आणि त्यावेळेस त्याला जी गोष्ट आवडते ती पोळ्या पुढे येते आणि त्यावेळेस त्याला वासना तयार होते. आणि वासना तयार झाली की ती वासना तिच्या भावाला फोन करते. तिच्या भावाचं नाव आहे यम. यम राजदूतला राखेल टाकूनच येतो, सायलेन्सर काढून ठॉय 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 ठॉय. मिळाला माणूस, मग त्याच्या नागपुडीत कापूस घालतात. ओवी लिहून घ्या, तेवी 8वां अध्याय. तेवी जितेने अवसरे जे आवडोनी जीवी उरे, ते मरणाचे मेरे फार हो लागे, आणि मरणी जयाचे 8वे तो ते गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे माते त्वा, नादबाबाचं प्रमाण जन्म घेणे लागे. आणि मेला माणूस, राहिलं ते प्रेत. लोक रडा त्या प्रेताजवळ, त्याच्यातलं सगळं निघून गेलंय. ऐका आता, आता ते प्रेत स्वर्गात जातं का नरकात जातं का हे मी तुम्हाला सांगितलं असतं, पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय? फायनल सांगतो तुम्हाला, मुखात भजन येणे हाच स्वर्ग, आणि भजमुखात भजन येणे हाच नरक, आणि आनंदाने जगणे हाच स्वर्ग. आता इथं परत एक घोटाळा आलाय. माणूस मेला, शिल्लक राहिलं ते प्रेत. आपण जाळतो ते प्रेत, जाळलं. आता थोडस पटणार नाही तुम्हाला, पण पटलं तर हा म्हणा. माणूस जाळून शिल्लक राहिली त्याची राख, ती राख तुम्ही कुठे टाकता? नदीत. नदी आपली माता आहे, पाया पडतो. पटलं तर हा म्हणा. ती जी राख आहे 2 टोकऱ्या, ती गुणीत भरा, घरी घेऊन या. ती राख शेतात खड्डा घ्या, त्या खड्ड्यात टाका, त्याच्यावर एक झाड लावा, आई वडिलाची आठवण राहील. पण नदी दूषित करू नका. नदी आपली माता आहे. आणि काय बापाची राख नदीतच टाकलं, काय पावन आपण हानेलच आहे. बाप 3 वेळा पावन व्हायचं काय काम? हे नाही करायचं मला काय. आणि एक वाक्य ध्यानात ठेवा, समाजामध्ये काही गोष्टी चांगल्या करताना त्रास होतो, पण त्या आपोआप अंगी पडतात. 10-5 माणसांनी जर वडिलांची राख घरी आणली, ती शेतात टाकली, तर आपोआप बाकीचे लोक सुरू करतील. काही काही गोष्टी आपण सुरू करायच्या असतात लोकांच्या, आणि ते चांगलेच आहेत ना. काय आपल्या वडिलांची राख घरी आणल्याने फरक पडला? राख तरी किती येईल? मी 2 टोकऱ्या शेतात टाका, झाड लावा. झाड आंब्याचं लावित नका जाऊ, बापाचं. आंब्याचं झाड लावायचं नाही. नाही नाही, कैरी आला का मार मारे. मग आंबे यायचे बंद का म्हणून झाले? आता लिंबाचं झाड लावा, सगळ्यात जास्त ऑक्सिजन. आणि ते झाड बांधाच्या कडाला लावा, पुन्हा व्हायला अडचण नको. या गोष्टी शिका. आणि या करायलाच लावून टाकायचं झाड, काय नाही करायचं मला. या गोष्टी शिका. आता दुष्काळ पडला हे बोंबला त्यात लोक. दुष्काळच नाही, याचा दुष्काळ आलाय. कवा 2-4 वर्ष झाले लोक घरचं पाणी पित होते. जारच दुष्काळ फक्त 2 भोगलाय. एक शेतकरी आणि 2 त्याच्या दारातली गाय. तिसरा कोणाला दुष्काळ आहे? काय नोकरीवाल्यांना रोग झालाय, काय आम्हाला रोग झालाय. उगाच बरळायचं दुष्काळ. काय याचा दुष्काळ? दुष्काळ आढावा बैठकीचा खर्च 3 लाख. याचा दुष्काळ काय?
आणि पाया पडून सांगतो, इथून पुढे आता शिक दुष्काळ आहे, इथून पुढे पाऊस असाच कमी होत जाणार. तुम्ही पारिक अभ्यास करा. 5-6 वर्षापासून फक्त डोंगर क्षेत्रात आणि वृक्षे धरण क्षेत्रातच पाऊस पडतो. झाडं जर तुम्ही लावली नाही तर पाऊस असा याच्यापेक्षा कमी कमी होत जाणार. आता प्रदूषणाचा विचार करायचा, माणसाच्या नीतीचा विचार करायचा, हवामान खात्या यांचा विचार करायचा. असं बोगस चालत नाही. नुसतं आपलं बरळायचं पाऊस नाही, दुष्काळच नाही. मग दुष्काळ पडला तर काय कोण दारू सोडली का? हो, मग दुष्काळाला तोंड द्यायचं असेल ना तर पहिली गोष्ट यावर्षी ध्यानात ठेवा. या सोनाने पाटलांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा पहिला संकल्प करा, सगळ्या माणसांनी लग्नांमधले सत्काराचे खर्च बंद करा आणि ते गरीबाला दान करा. 2-4 मुलींच्या गरीबाच्या 10वीच्या मुलींची फी भरा. देवतेचे ते फेटे बांधून तुरे काढण्यात प्रतिष्ठा आहे, देव नाही. काय मत आहे तुमचं? आणि लग्न साधे केले तरी मुलं होतात. त्याला का असं नेम नाही डीजे लावल्यावर सटा होते असं काय नाही. कशातही पैसे घालायचे. एक तर बायका मिळा ना भाऊ. हे इंद्रिकरचं कीर्तन महाराज. हे काल हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरंय, आज बोलतो ते कायम खरंय. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईल आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे दिले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल, आली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल, गेला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लई लोट ठेवणार नाही, निम्मे बाप मोकळे केले पोरीनी. आम्ही एका वर्गात होतो ना. कोण फडफडलं पाहिजे? हो, मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो एकही वाक्य खोटं नाही ना. आता 5 गोष्टी घडणार आहे 2च वर्षात, सांगून देतो. नाही घडलं तर मला दिसेल तिथं आणा. एक, अजून 2 वर्षानं घरात माणसं राहणार नाही. का? प्रत्येकाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी नवऱ्याच्या घरी, मुलगा बाहेर आहे, घरात माणसं राहील नाही. 2, हे पुण्यतिथीन 10वे बंद होणार. 10व्याचं पॅकेज निघणार बामणाला. आता पॅकेज कावळाय तूच आण, भातही तूच शिजव आणि चप्पी तूच कर. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठुलंय त्याची कर. टाक उरकून. 10वे बंद होणार. 3री गोष्ट होणार आहे, नोकरी आणि बायको मिळणार नाही. पाया पडून सांगतो लोकांना, पाया पडून सांगतो मुलींची संख्या कमी आहे असं म्हणू नका. मुलीच्या क्वालिफाईड मुलगा नाही हा विचार करा. मुलगी तहसीलदार आहे, पोरगा कुठे आहे? मुलगी PS आहे, पोरगा कुठे आहे? तिला SP पोरगा पाहिजे. 10वी 12वीचे कोणी खात नाही. हे आता फक्त 2-4 महिने वापरून घ्यायचे एवढे. आता सीझन आलाय ना. युवक कार्यकर्ते सपटी अधिक रसाबरोबर जुलाब. बायका नाही. मिळल ते राय. लग्न न झालेले पोरं जी मिळल ती करून टाका, येडेवाणी करू नका. बायको नाही म्हणणार. मुलगी तहसीलदार म्हणजे 1.5 लाख पेमेंट ठेवून घ्या तिला. तुला येतं तरी येतं 1.5 लाख. बायको नाही. आता तुम्ही तो विषय जवळजवळ सोडून, मी तुम्हाला आत्ता बायको देतो, इथं देतो, मला उतरून सुद्धा देऊ नको. काय रे तुझ्याकडे? तुझ्या मोबाईलला बॅलन्स टाकतोय बाप, तुला पेट्रोल टाकायला बाप पैसे देतोय. काय रे भंगरी तुझ्या? कोण देत रे बायको यार पटाव? तुम्ही आता तो विषय जवळजवळ सोडूनच द्या. तुम्ही आता असेच. आता तुम्हाला एकच पर्याय, एकच पर्याय. आता मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवले, झोपायच्या टायमाला पाहणे, झोपणी नाही झोप आली नाही झोपे डबल. आणि दुसरा एक पर्याय, मामाची मामीची पूजा करणे बस. त्या मामाला मुली आहे का नाही? हा लाल शर्टवाला मामाला मुली? हा 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 आहे का? नाही. किती आहे? 3. त्या मामाला किती आहे?
एक. आणि तुला भाऊ किती आहेत? 2. जो जास्त प्रयत्न करील तोच गड काबीज करील. तुझ्या मामाला आहे का रे? अरे तू किती आहे? नाही तुझ्या नाही, तुझ्या नाही का? मामाचंच लगीन झालं नाही, मामाच मोकळा. माझं कीर्तन ऐकून गेल्यावर सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला. काही एकटाच हसतो घरी गेल्यावर. धन्यामी जन्म बाजाबाई राजाराम सोनवणे यांच्या पाठीमागे किशोरप्पा सोनवणे, कृष्णा, अतुल दादा, राज, मनोज दादा, अमोल दादा, मयूर दादा, कृष्ण, कुणाल भाऊ. कार्यक्रमाचे आयोजक संयोजक सोनवणे परिवार, राजा हलवाई ग्रुप, दोंडाईच्या गायक वादक गुणीजन. ह्या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना एवढंच ध्यानात ठेवायचं, आपण आयुष्यात जन्माला आलोय, पुन्हा येणे नाही. मी तुमचं तुम्हाला बोललंच पाहिजे. फक्त मी किती बोललो तरी तुम्ही सुधारायचं नाही. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, माऊली ज्ञानराज माऊली, ईश्वर माऊली ज्ञानराज महाराज महाराज नाही विचारिला समापराध महाराज समापराध महाराज ज्ञानदेव तुकाराम तुकाराम तुकाराम. बाईजाईच्या स्मरणार्थ इंदुरीकर महाराजांना आपण बोलवलं होतं. आमच्या दोंडाईच्या गडी परिसरामध्ये सबंध आयुष्य बाईजाबाईंनी तिथे आमच्या सगळ्या गडी परिसरामध्ये त्यांनी अर्पित केलं. त्यांचं परिवार सोनवणे परिवार हे अत्यंत आमच्या जवळचं आहे आणि त्यांच्या स्मरणामध्ये काही चांगलं करावं असं त्यांची इच्छा होती. हे सगळे मेहनत करून रक्त जाळून घाम गाळून आपली छोटीशी हॉटेल राजा हलवाईची फेमस हॉटेल चालवतात आणि त्या माध्यमातून एवढा मोठा कार्यक्रम या सुपुत्रांनी घेतला. धन्य ती माता पुत्र आहेत की आपल्या आईच्या आठवणीसाठी आईपतीपेक्षाही जास्ती त्यांनी मोठा कार्यक्रम ठेवला आणि दोंडाईच्यातले लोक देखील मोठ्या संख्येने ते आले. त्या सगळ्यांचं स्वागत करतो. महाराज मंडळी येत असतात, बोलत असतात, परंतु त्यांच्या बोलण्यामधला काही बोध आपण आपल्या जीवनामध्ये घेऊन त्याचा अंमल करावं, त्याच्यावर कारवाई करावी अशीच त्यांची अपेक्षा असते. व्यसनापासून दूर असावं असे अनेक संकेत आणि संदेश त्यांनी आपल्याला दिले. त्याची अंमलबजावणी होईल असा विश्वास व्यक्त करतो आणि आमच्या या सोनवणे कोळी परिवाराचं मनापासून धन्यवाद देतो की एवढा मोठा कार्यक्रम त्यांनी परिवारचे त्यांचे 2 डझन लोक आहेत त्या सगळ्यांनी घडवला. त्याबद्दल त्यांचं मी धन्यवाद करतो. आपल्या सगळ्यांच्या वतीने बाईजा आईंना विनम्र अभिवादन करतो, श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. आपल्या दोंडाईच्या नगरीच्या प्रथम नागरिक आईसाहेब नयनकुवरजी ताई रावल यांचं सुद्धा
या ठिकाणी बाईजाईंना श्रद्धांजली देण्यासाठी आईसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी सुद्धा सोनवणे परिवारावरती कायम आपली आस्था प्रेम जोपासलेली आहे. असंच आस्था प्रेम अधिकाधिक वृद्धिंगत व्हावं अशी मी महर्षी या चरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा आपण भव्य असा सोनवणे परिवाराने आयोजित केलेला कीर्तन सोहळ्यास आपण प्रचंड अशा मोठ्या प्रमाणात आपण उपस्थिती दाखवली, त्याबद्दल समस्त दोंडाईच्या वासियांचं पुन्हा एकदा आभार. माननीय नामदार जयकुमारजी भाऊ रावल यांनी सुद्धा वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दिली. आदरणीय सरकार साहेबजी रावल, ताईसाहेब नयनकोरजीताई रावल, दोंडाईच्या नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण भाऊ, तसंच विद्यमान सर्व सभापती, सर्व नगरसेवक, दोंडाईच्या गावातील सर्व प्रतिष्ठित डॉक्टर्स, पत्रकार बंधू, सर्व स्तरातील मान्यवरांनी सोनवणे परिवारावर प्रेम दाखवलं, मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिली, त्याबद्दल सर्वांचे आभार. हा, मान्य नामदार साहेब यांच्याकडनं मला सूचना मिळाली की 26 तारखेला महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब दोंडाईच्या नगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यास या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. त्या सोहळ्यात सुद्धा आपण मोठ्या प्रमाणावर उपस्थित व्हावं आणि त्या भव्य देखणी जी इमारत आपल्या दोंडाईच्या नामदार भाऊंच्या स्वप्नामुळे साकार झालेली, त्या सोहळ्याचे सुद्धा आपण साक्षीदार व्हावं ही मी दोंडाईच्या वरवाडे नगर परिषद नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवक, सभापती, कर्मचारी बंधू यांच्या वतीने विनंती करतो. आपण आलात सोनवणे परिवारावर ऋण आपण या ठिकाणी दाखवले, त्याबद्दल पुन्हा एकदा सोनवणे परिवाराच्या वतीने आपले आभार 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 धन्यवाद. उपवास करायचे नाही रे. आता गुरुवार झाले असतील ना 2. करा करा. काय बावळ्याचा बाजार झालाय. पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर पिऊन आला, काय उपयोग झाला. पार्वतीचा दणका उठलाय, दुर्गे दुर्गट भारी तुझ विन संसारी. शंकर आला काळ्या पिशीत मटण घेऊन, कापून टाकीन कापून. मग पार्वतीनं आरती बदलावली, खालील लोटांगण वंदिना चल. हे जे उपासन काय काय, तुम्ही शरीरा न पिडावेन, तुम्ही व्रत नियम न करावे, काय उपयोग येत होता. याला चांगलं समाधानी ठेवा. उपासना कोणाला देव भेटतो. पुढचं वाक्य सांगतो तुम्हाला, काशीला गेलो मोक्ष मिळतो, पण काशीला मरावं लागत. आपले बावळट काशीला जाते आणि गावात येत्या. मी दाव्याचं खात नाही, कान फडफुडीन. दाव्याचं आणि काशीचं काय, तुला जायलाच कोणी सांगितलं होतं काशीला. गेला मरायला काशी. तू गावात नीट राह, तू गावात राहतो हीच काशी. आमच्याकडे आपल्याकडे आता एक धंदाच झालाय. 5-50 लोक गोळा करा, चला काशीला. पैसे त्यांचे, मजा आपली. उरलेल्या पैशाच्या बायकोला गाजरा, दोन्ही काशा खुश. तिकून आलं तर गाई दुधाला कमी पडली, दोन्ही पोरं वायली निघली, हीच काशी झाली. ओवी नीट ऐकत जा. दुसऱ्या अध्यात अशी ओवी आहे, दुसऱ्या 12व्या अध्यात ओवी आहे. तुम्ही काशीला गेल्यावर तिथं देह ठेवला तरच पवित्र, नाही तर बोगसगिरी नाही. कोणी उठायचं चला काशीला. काशीला हाय काय. मी काशी केली, दावा खात नाही, श्राद्धाचं खात नाही. महाराज मी अजून आळंदी पंढरपूरून देऊन पैठण सोडून दुसऱ्या देवाला गेलो नाही आणि जाणारही नाही, जाणारही नाही. तुम्ही जरी मानले आलो काय काम आहे. आपले 3 कीर्तन होते, हीच काशी. दिवसभर 3 करतो महाराज, हलक्या हाती 3, जवळ सापडलं तर 4थं काढी दो. एक नाही करीत कधी, चालू चालू 3 12 माही. मी काही सिजनेबल बॉ नाही. कसाही महिना निघू 80 85 70 75 कीर्तनाला भ्याव नाही. आणि ही कीर्तन थोडीशी सत्य आहे, पण ती काळाची गरज आहे. लोक बधीर झालेत. लोकांना चला काशी बिशी करत नाही. उपवास करावा किंवा नाही, उपवास करावा किंवा नाही. महिला मंडळ उपवास करायचं नाही. बरं 2 गुरुवार केले ना तुम्ही, लबाड बोलायचं नाही. 2 गुरुवार पैकी नवऱ्याच्या पाया पडल्या का सांगा. नाही
मग हा बावळटपणा सांगितलं कोण तुम्हाला? अय 4 गुरुवार करतीन सासरा उपाशी मारी ती ही पोथी कोणती आहे मग? बस एक वाक्य सांगा. एक वाक्य महिला मंडळ लिहून एक वाक्य महिला मंडळ लिहून घ्या. उपास करा नाही तर करू नका. सासू सासऱ्यांना समाधानी ठेवा, ही देवाची पूजा आहे. देव सोडल्यानं देव भेटवतो का? खरं वागायला शिका. आणि आज लोकांना खरं नकोय, नुसती प्रसिद्धी. आजच्या लोकांना 4च रोग आहेत. माझी लाल करा, 2 मला माना, 3 माझ्या पुढं कोणी जाता कामा नाही, आणि 4 मलाच पैसा पाहिजे. बस बाकी लोकांना 5वा रोगच नाही. ओनली आय वॉन्ट मनी अँड मनी. बस काही नाही झालं कोणाला रोग. सगळ्या लोक आता हे कॅमेरे बिमेरेवाले नाही, हे लई विचित्र मंडळी. हे काय करतात महाराज,